नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। छोटम शेठ भोईर हे अलिबागमधील एक उदयोन्मुख व्यक्तिमत्व असून समाज बांधवांसाठी अहोरात्र धडपडणारा कार्यकर्ता। समाजसेवा करता करता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून छोटम शेठ राजकारणात ओढले गेले। शेकापनं त्यांच्यातील गुण हेरून त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि ते विजयी देखील झाले। यावेळी ते रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती झाले। आपल्या सभापतीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य जनहिताची कामं केली। शेकापचा निष्ठावंत शिलेदार म्हणून रायगड जिल्ह्यात त्यांची ओळख निर्माण झाली आणि अचानक बातमी आली ती म्हणजे छोटम शेठ यांनी भाजपात प्रवेश केल्याची। शेतकरी कामगार पक्षाचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते भाजपच्याच गळाला का लागतात, यामागचं कारण नेमकं काय, याबाबत छोटम शेठ भोईर यांनी शेकापच्या नेत्यांची पोलखोल करत भाजपामध्ये जाण्याचं कारण स्पष्ट करत, खऱ्या अर्थानं आता जिल्ह्याचं काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे याचा समाजसेवेसाठी नक्कीच फायदा होईल, असंही छोटम शेठ भोईर यांनी बोलताना सांगितलं। मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो आणि समाजाचं काम करणारा किंवा लोकसेवक म्हणून काम करत होतो। आजपर्यंत काम करत असताना जी माझी मूळ सुरुवात राजकीय क्षेत्राला सुरुवात झाली त्यावेळेला ग्रामपंचायतीला मी अपक्ष म्हणून एक 6 फॉर्म भरले होते आणि त्याच्यामध्ये 4 सीट्स निवडून देखील आल्या होत्या आणि ते निवडून आल्यानंतर माझ्या खऱ्या राजकारणाला किंवा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। आणि मग असं करत असताना 4 सीट निवडून येताना देखील सरपंच म्हणून ही भूमिका आम्हाला मिळाली नाही, कारण 9 सीटची ही ग्रामपंचायत होती आणि न मिळाल्यामुळे आम्ही तटस्थ राहिलो। शेका आणि काँग्रेस जे एकमेकाचे विरोधक होते किंवा एकमेकाचे डोकी फोडणारा हे दोन्ही पक्ष होते त्या काळातले, आणि त्यावेळेला आम्ही तटस्थ भूमिका घेऊन अपक्ष म्हणून निवडून आलो होतो। मग आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला। सरपंचाची भूमिका न मिळाल्यामुळे प्रवेश केल्यानंतर तिथून माझा प्रवास सुरू झाला। 1.5 वर्ष जिल्हा ग्रामपंचायतीचं कामकाज बघितलं आणि त्याच्यानंतर शेका पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लगेच 1.5 वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये देखील भरघोस मताने निवडून आलो। काही अनुभव नव्हता, काही नव्हता, त्याच्यातही देखील जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि मग सामाजिक बांधिलकीला फार मोठी जबाबदारी दिली शेका पक्षाने सभापती असल्याकडे। आणि मग लोकांचं ही त्याच्यामध्ये कामं काही असतील, त्यांचे निवेदन असतील, त्यांचे प्रश्न असतील, ते घेऊन मी जिल्हा परिषद किंवा आमचे नेते जयंत पाटील असतील त्यांच्याकडे घेऊन जात असत। या गोष्टी साऱ्या नंतर दुसरी निवडणूक आली जिल्हा परिषदेची, 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदेला भरघोस मतांनी निवडून आलो आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा 5 वर्षाचा कामकाज करण्याचा मला संधी मिळाली। कामकाज करत होतो तेव्हाही देखील मी कोविड काळामध्ये सभापती म्हणून कामकाज बघत होतो आणि त्याच्यातून सर्व प्रवास करताना इथल्या शेतकरी कामगार पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी जी पक्षाने दिलेली जबाबदारी ती सांभाळत होतो। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला माझे काही अडचणी किंवा सभागृहातल्या किंवा सभागृहाच्या बाहेरच्या पार्टी लेवलवरती छोट्या मोठ्या अडचणी होत होत्या किंवा कुठंतरी थोडंसं डावळलं जात होतं असं लक्षात येत होतं। मग मी आमचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे माझं म्हणणं ठेवायचं होतं की बाबा रे थोड्या अडचणी होतात, त्या विषयावरती विश्लेषण देण्यासाठी मी तटस्थ भूमिका ठेवली की जेव्हा मला कधी विचारतील त्यावेळेला मी त्यांना सांगेन की बाबा ह्या अशा गोष्टी आहेत आणि मग मला मन मोकळेपणाने सांगता येतील। पण त्याच्यात कुठंच नाही, कारण मी जिल्हा परिषद सभापती असताना सुद्धा मला अधिकार होता पण अधिकारात काम करण्याची पॉवर नव्हती दिली। अधिकार दिला होता, सभापती म्हणून झालं होतं, पण पॉवर नव्हती ती होती, कारण सगळं बाकी लोक बघत होते त्या कामकाजाकडे आणि मला फक्त दिलेला जिल्हा परिषदेचा प्रवाह समाज कल्याणचा सभापती म्हणून कामकाज बघतो, त्याच्यामध्ये आदिवासी आणि सर्व इतर घटक आहेत त्या घटकासाठी काम करत होतो आणि प्रामाणिक मग दिव्यांगांसाठी कामकाज बघत होतो आणि त्यावेळेला त्यांचं सगळ्या गोष्टी म्हणजे जनतेच्या हितातल्या ज्या ज्या गोष्टी त्या करत होतो। पण नंतर माझ्या कुठेतरी अडचणी होत होत्या, त्या अडचणीला निवारण करण्यासाठी मी अपेक्षित होतो की माझे वरिष्ठ मला बोलवतील आणि सांगतील की बाबा ह्या अडचणी आहेत, तर त्यांनी मला बोलवलं नाही। मग एक असा टायमिंग आला की त्या टायमिंगमध्ये आमदार भाई जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये एक विषय घेतला होता की आदिसंकेत म्हणजे एसटी दाखले विरोधात जाऊन ज्यांनी दाखले घेतले होते त्या लोकांच्या विरोधात एक स्टेटमेंट झाला होता आणि त्या स्टेटमेंटच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती मागच्या अधिवेशनामध्ये
नागपूरच्या अधिवेशनामध्ये. आणि मग त्याच्यावरती बऱ्याच लोकांना, इथल्या कोळी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आणि त्यांचे निवेदन आले होते माझ्याकडे, आणि ते निवेदन माझ्याकडे दिले. मग मी रात्री तिकडून निघालो. मी त्यांना सांगितलं की मी बरेच दिवस भाईंना म्हणजे आमदार साहेबांना किंवा पक्षश्रेष्ठीला भेटलेला नाही आहे, पण आपले निवेदन असल्या कारणाने मला जाणं अपेक्षित आहे. मग मी नागपूरला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत होतो, पण तेवढासा मला पाहिजे तेवढा हे नाही मिळाला, म्हणजे रिस्पॉन्स मिळाला नाही. मग मलाच वाटलं मी अजून एक दिवस राहिलो, अजून दुसरा दिवस राहिलो की मला आज ना उद्या काहीतरी त्याच्यामध्ये विचारणा करतील, मग मी माझं म्हणणं सांगू शकेन, अशा भूमिकेत होतो. आणि नंतर मग नावीलाज असतं ती मला ट्रीटमेंट किंवा तिथं मला ज्या काय माझ्या भूमिका होत्या त्या मांडण्यासाठी मला काय मिळाल्या नाही. मग ते मी आपलं फक्त निवेदन दिलं की कोळी लोकांच्या भूमिकेमध्ये कुठेतरी पार्टी लेवलवरती इकडे व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरती वारंवार कमेंट्स येत होत्या की बाबा जातींच्या दाखल्यांच्या संदर्भात मांडलेला प्रश्न जो आहे. तर मी त्यांना भाईंना एवढं सांगितलं की तो परत निर्णय व्हावा आणि तुम्ही सभागृहात व्हा. दुसऱ्या दिवशी आमदार साहेब पडोलकर यांनी आणि भाईंनी तो प्रश्न परत विधानसभेमध्ये मांडला. आणि त्याच्यावरती आज देखील जे काय नव्याने निर्णय करण्यात आला त्यांना एक टायमिंग पिरियड देण्यात आलं किंवा 11 महिन्याच्या ह्याच्यावरती त्यांना कायम करण्यात आलं. अशी भूमिका आज देखील राज्य शासनाच्या वतीने चालू आहे. आणि त्याच्यात काम करत असताना मग मी तिथे विचार केला की बरं जर आपल्याला काही विचारात घेतलं जात नाही किंवा दिलेला अधिकार येत नाही, मग त्या अधिकारातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझे सहकारी होते, त्यांनी सांगितलं की बघ अशा गोष्टी आहेत, अशा भूमिका आहेत, त्या भूमिका पुढे काय फॉरवर्ड होत नाही आहे, तर तो आपली भूमिका काय असणार आहे. मग मी त्यांना म्हणतो तुम्ही जे मांडणार ते मी घेणार. मग त्यांनीच मला सांगितलं की नाही, मग आता आपल्याला कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. मग मी माझा निर्णय बराच विचार केला. मला थोडीफार घालमेल होत होती. घालमेल झाल्यानंतर मी ज्या वेळेला शेका पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचं जेव्हा निश्चित झालं त्यावेळेला असं वाटत होतं की काय आपल्याला लोक सहकार्य करतील नाही काय या गोष्टीवरती होतं. आणि खऱ्या अर्थाने आता मी भारतीय जनता पार्टीत गेल्या 8 महिन्यापूर्वीपासून प्रवेश केला. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाची एकंदरीत जे विजलन आहे म्हणजे त्याचं जे काय लोकांचं हित हे कशा पद्धतीने जपलं तर राज्य शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्या जिल्हा परिषद किंवा अन्य ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ह्यांना कशा पद्धतीने दिलं जातं, ज्या वेळेला खरे लोकांचं हित काय ते त्याच्यात मला नेमकं दिसलं. आणि 8 महिने झाले मी प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक प्रवेश करताना कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आणि आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकारी, राज्याचे सर्व सन्माननीय मंत्री महोदय असतील किंवा अधिकारी पदाधिकारी असतील त्यांनी मला एक जिल्ह्याचं उपाध्यक्षपद म्हणून दिलं आहे. आणि आज ते मी प्रामाणिकपणाने काम करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आत्ताच्या ग्रामपंचायतींच्या अगोदर माझ्याकडं निवडणूक प्रमुख अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा 192 ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे कामकाज दिलंय. आपण प्रामाणिक आहोत, तिथे देखील प्रामाणिक होतो, इकडे देखील प्रामाणिक आहोत. जिथे जाऊ तिथे प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि लोकांनी आज ज्या ज्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या साधारणतः जिथे जिथे ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत्या तिथे तिथे ज्या ज्या आमच्या लोकांचं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं म्हणणं होतं की आपण काही ठिकाणावरती युती तर काही ठिकाणावरती स्वबलावरती, कारण ग्रामपंचायतीची निवडणूक अशी असते की तिथे कोणाचं तरी कामकाज करण्याची पद्धत आणि त्यानंतर तिथला सरपंच होण्याचा मानस किंवा सदस्य किंवा उपसरपंच होण्याचा मानस असते. त्या लेवलवरती आम्ही तिथे जाऊन काम केलं. आणि ह्या गोष्टी करत असताना आज मी भारतीय जनता पार्टीत आलो. फार अतिशय चांगलं काम करण्याची एक संधी दिली. आणि भारतीय जनता पार्टी जो माझ्यावरती काय काम करण्याची संधी दिलेली आहे आणि काय घेणार असेल तर ते मी नक्कीच पूर्णपणे पार करेन असे मला माझा विश्वास वाटतो. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.